वे टू ॲम्ब्युलन्स हा प्रयोग सकाळनं राबवला, त्याला गणेश मंडळांनी उत्तम प्रतिसाद दिलाय। इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीही या मोहिमेचं कौतुक केले। गणेश मिरवणुका असताना जर ॲम्ब्युलन्स आली तर लोक काय करतात हे बघण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला। पाहुयात याच संदर्भातला रिपोर्ट। सकाळनं मुंबईत राबवलेल्या वे टू ॲम्ब्युलन्स या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळालाय। मुंबईकरांनी या मोहिमेला 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी भरघोस प्रतिसाद दिलाय। रस्त्यावर ढोल ताशांच्या पथकांच्या गजरात बाप्पाला निरोप देणाऱ्या मुंबईकरांनी रुग्णवाहिकेचा सायरन कानी पडताच रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। अनेक तरुणही या मोहिमेत स्वतःहून उतरले होते। तर असं वाटतं की आपण ट्रॅफिक जॅम असते, माणसांना चालायला तिथे रस्ता नसतो, त्या ठिकाणी आपली गाडी असते, आपण गाडीत बसलेलो असतो, गाडीत बसून आपल्याला वाटतं आपली गाडी पुढे पास झाली पाहिजे, पण त्या ठिकाणी जर ॲम्ब्युलन्स असेल आणि त्यातला जर पेशंट सिरियस असेल त्याचं काय होत असेल, त्या गाडीला ॲम्ब्युलन्सला पासिंग दिली पाहिजे असं मला वाटतं। तर आता आम्ही जो प्रयोग केला त्या प्रयोगात असं जाणवलं की बरेच जण रिस्पॉन्स देत आहेत चांगल्या पद्धतीने, कारण अतिशय संवेदनशील हा विषय आहे। त्यामुळे बरेच जर गणपती मंडळ वगैरे ढोल वगैरे वाजवत होते, सायरनचा आवाज आल्यानंतर थांबले बऱ्याच ठिकाणी। ते बोलले की अगोदर ॲम्ब्युलन्सला जाऊन द्या, कारण ते महत्वाचं आहे। त्यामुळे असा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला, पोलिसांचंही सहकार्य होतं। सकाळ माध्यम समूह कायमच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो। वे टू ॲम्ब्युलन्स ही अशीच मोहीम आहे। या मोहिमेत तनिष्का सदस्य आणि इन सदस्यांचाही सहभाग होता। तसंच अनेक दुचाकीस्वारांनीही रुग्णवाहिकेला स्वतःहून वाट करून दिली। मी असा संदेश देईल की तुम्ही पहिला ॲम्ब्युलन्स बघा, त्यामध्ये पेशंट आहे की त्याचा विचार करा की तो वाचला तर पुढे त्याचं करिअर होईल, काय असेल ते होऊ शकतं। त्यासाठी तुम्ही आधी ॲम्ब्युलन्स व्हायला जाऊ द्या, सिरियस पेशंटला जाऊ द्या, नंतर तुम्ही जे काय असेल तुमचं काम चालू करा। खरं जर सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत मी रुग्णवाहिका चालवतोय, आज 4-5 वर्ष झाले गेली। खरं सांगायचं म्हटलं तर आजपर्यंत मला कधीच प्रॉब्लेम आला, त्याच्यात जास्तीत जास्त आज मला खरंच मुंबईकरांचा सांगावंसं वाटतं की गणपती बाप्पामुळं की मला कुठेही प्रॉब्लेम, अडथळा वगैरे काहीच असा ते मला होऊ दिला नाही। मी जागेवर पेशंट व्यवस्थित पोहोचलेला आहे, त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो। सकाळच्या या मोहिमेची दखल राज्य सरकारनंही घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनीही सकाळच्या मोहिमेचं कौतुक केले। काय म्हणाले सतीश माथुर? गणेश विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी होते, अशा वेळी तातडीनं रुग्णालयात पोहोचण्याची गरज असलेले रुग्ण वाहतूक कोंडीत अडकू शकतात। मात्र सकाळ माध्यम समूहानं वे टू ॲम्ब्युलन्स ही मोहीम राबवून नागरिकांना सजग करण्याचं काम केलंय। त्यांचा प्रयोग यशस्वी झालाय। सामान्यांच्या आयुष्यासोबत निगडीत असणारा उपक्रम राबवल्याबद्दल सकाळचं कौतुक। काय म्हणाले मुख्यमंत्री? सकाळनं लोकांच्या आयुष्याशी निगडीत असलेली ॲम्ब्युलन्स बाबतची मोहीम राबवली, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे। तसंच लोकांनी सजगता दाखवून ॲम्ब्युलन्सला वाट करून दिली, हे सकाळचं यश आहे। अनेकदा मुंबईत वाहतुकीची कोंडी होते। विसर्जन मिरवणुकांमध्ये रुग्णवाहिकेला वाट करून देणारे भाविक, गणेश भक्त, तरुण हे सारे समाजातल्या माणुसकीचं दर्शन घडवत होते। याला साथ लाभली ती सकाळच्या वे टू ॲम्ब्युलन्स या मोहिमेची। या मोहिमेचं कौतुक बिग बी अमिताभ बच्चन यांनीही केलंय। काय म्हणाले अमिताभ बच्चन? सकाळनं रुग्णांबाबत राबवलेली वे टू ॲम्ब्युलन्स ही मोहीम निश्चितच निराळी आणि लोकांचं आयुष्य वाचवणारी आहे। सकाळच्या उपक्रमाला शुभेच्छा। एकंदरीतच काय तर सकाळ माध्यम समूहानं राबवलेली वे टू ॲम्ब्युलन्स ही मोहीम लोकांच्या पसंतीस पडतीये। ट्विटरवरही वे टू ॲम्ब्युलन्स हा ट्रेंड गाजतोय। त्यामुळे सकाळच्या शिरपेचात या मोहिमेच्या रूपानं आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय, ही बाब नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी मुंबई।